Hello, hello. This is the My Artifact episode number 12, 20. आजची तारीख आहे जुलै 14, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 12 वाजले आहे. 12 वाजले. राईट नाव मी वर्धेला आहे, मोठ्या वडिलांच्या घरी आहे. टेरेसवर घुमून राहिलाय. असं थोडं वाटत नाही, रिअली गुड. मी ते फिरून राहिलाय. ज्याप्रमाणे आहे का, म्हणजे मी असा विचार करत होतो की या एजवर खूप भीती वाटते. ती एज येतेच या, म्हणजे प्रत्येकाच्या लाईफ मध्ये ऍट द एज ऑफ 23 टू 26 किंवा 27 वॉटेवर एज नाही काउंट करता येईल. म्हणजे ज्या वेळेस आपलं ग्रॅज्युएशन होते, ग्रॅज्युएशन आणि जॉब लागण्याच्या मधातला जो फर्स्ट जॉब लागण्याचा जो पिरियड असतो ना, ते खूप स्केरी असते. मी तो एक्सपिरियन्स केला आहे असं मला वाटते. एक्सपिरियन्स नाही, मग इतका जास्त एक्सपिरियन्स नाही केला या. म्हणजे कसं आहे की माझं जसं ग्रॅज्युएशन नाही, बट माझा जसा डिप्लोमा झाला, तसा डिप्लोमा झाल्यानंतर मग मी त्वरितच खापरखेडा पॉवर प्लांट मध्ये कामाला लागलो होतो या. सो माझा जो एक्सपिरियन्स आहे तो इतका जास्त इंटेन्स नाही, बट बाकीच्या लोकांचा वॉज रिअली हॉरिबल. म्हणजे मी तो एक्सपिरियन्स केलाय, बट तो थोडा कमी प्रमाणात. बट बाकीच्या लोकांनी जो एक्सपिरियन्स केलाय ना, इट वॉज लाईक ट्रिमेंडसली व्हेरी भयानक. सो मला काय म्हणायचं आहे, मला म्हणायचं आहे की बादल आटे माझा एक मित्र आहे. तो आला होता ऍक्च्युली, आणि तो थोडासा काही कमांड्स वगैरे, इन्व्हेंटरचे वगैरे काही कमांड्स वगैरे करून पाहत होता. म्हणजे कसं आहे, काय वगैरे, कशाप्रमाणे आपण या साऱ्या गोष्टी हँडल करू शकतो वगैरे वगैरे. तो विचारून राहिला. तर मी थोडं त्यासोबत बोललो, भाऊ का तुला एक्झॅक्टली करायचं काय, म्हणजे तुला गव्हर्नमेंटकडे वळायचं आहे की तुला इथे डिझाईन कडे वळायचं आहे, म्हणजे प्रायव्हेटायझेशन कडे वळायचं आहे. तर तो म्हणाला की मला राईट नाव या, म्हणजे गव्हर्नमेंट त्याला पाहिजे, बट त्याला एका जॉबची गरज आहे या. आणि गव्हर्नमेंट त्याला एकदम त्वरित जॉब भेटू शकते. आणि जर आपण गव्हर्नमेंटची जरी प्रिपरेशन करतो म्हणलं, त्या अनस्टेबल मनस्थितीमध्ये तो म्हणते की माझी पढाई पण नाही होऊन राहिली. म्हणजे असेच ना, म्हणजे या वयामध्ये नाही का, एका जॉबची खूप जास्त गरज असते. आई वडील एक्सपेक्ट करतात की मुलगा लागायला पाहिजे, आणि आपण हेच कन्फ्युजिंग असतो का मला कुठे करायचा जॉब, गव्हर्नमेंट कडे करायचा आहे की प्रायव्हेट मध्ये करायचा आहे. प्रायव्हेट मध्ये जॉब लवकर मिळतो, त्वरितही मिळतो, चांगला पण भेटतो, बट त्याची काही हमी नसते. तो म्हणजे 1 वर्ष 2 वर्ष असला तसला, त्याच्यानंतर मग तो या. स्पेशली लोक काय सल्ला देतात की तुला अशी वेळ आहे तर तू गव्हर्नमेंट कर. गव्हर्नमेंट फायदा काय असतो की एक वेळ तुम्ही गव्हर्नमेंट मध्ये लागले का तुम्हाला कोणीच काढू शकत नाही, कोणीच नाही. इवन गव्हर्नमेंट सुद्धा पण तुम्हाला काढू शकत नाही जेव्हापर्यंत तुम्ही काही ना काही क्रिमिनल रेकॉर्ड वगैरे करतात, तेव्हाच मग काहीतरी सस्पेंड वगैरे होण्याचे काही चान्सेस वगैरे असतात. बट तोपर्यंत वगैरे तुम्हाला कोणी काढू शकत नाही. गव्हर्नमेंट इज फिक्स. क्रिमिनल म्हणजे इट जस्ट लाईक तुम्ही तुमच्या औद्याचा, म्हणजे तुम्ही ज्या औद्यावर आहात त्याचा गैरवापर करत आहात, तर तेव्हा तुम्ही सस्पेंड वगैरे होण्याचे ते खूप शेवटले आहे या. पण ऍज अ गव्हर्नमेंट म्हणून एक फिक्स
आई वडिलांचा असा किंवा सगळ्यांचा असा हे आहे की गव्हर्नमेंट जॉब वगैरे असला म्हणजे जस्ट लाईक फिक्स आहे. म्हणजे कशाची भीती नाही. गव्हर्नमेंट आहे म्हणजे माझा पैसा आहे, मला पेन्शन भेटेल, इन्क्रीमेंट पण भेटेल प्रत्येक 2-3 वर्षानंतर, राईट. सो असं त्यांचा एक प्रकारे विश्वास असतो आणि विश्वास हा आहेच. ओके, सो प्रॉब्लेम काय आहे की आता हा विचार आहे ना, हा सगळ्यांचाच विचार आहे. आणि सगळ्यांचाच विचार म्हणजे म्हणजे गव्हर्नमेंटमध्ये नाही का, जे रिक्रुटमेंट असतात ते इतकी जास्त नसतात लोकांच्या एक्सपेक्टेशन नुसार. म्हणजे बघ ना, रेल्वेमध्ये आता जागा निघालाय करीब 70,000 वगैरे वॉडेवर जे काही जागा निघाल्या आहे. बट या 70,000 ऑल इंडियामध्ये 70,000 जागासाठी पूर्ण ऑल इंडियामध्ये करीब 10 किंवा 20, 10 किंवा 5 करोड युवानी फॉर्म भरले. विचार कर, 70,000 आणि त्याचा जो रेशो आहे 70,000 10 करोड. तर 70,000 कुठे आणि 10 करोड कुठे? तर विचार कर, 70,000 सीटसाठी 10 करोडची कॉम्पिटिशन आहे. तर 10 करोड लोकांमध्ये आपण स्वतःला कशाप्रमाणे प्रूव्ह करणार? इट वॉज लाईक रिअली टफ. गव्हर्नमेंट म्हणजे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम म्हणजे रिअली टफ. खूप भयानक कॉम्पिटिशन असते, बहुतच भयानक. आपल्याला खूप पढाई करावी लागते, तेव्हा कुठे आपण हे प्रकारे चांगल्या प्रकारची पोस्ट वगैरे गेन करू शकतो. या बाकी तर वेल मला बोलायचं तर आहे, बट राईट नाव मला लागली संडास आणि आय एम नीड टू गो टू द संडास राईट नाव. सो लेट जस्ट पॉज. आल्यावर आपण रेकॉर्ड करू का? पाऊस नाही आला पाहिजे, मोबाईल ठेवू का बाहेर? नाही, रिस्क येऊन जाईल. पॉज करू आपण आणि देन आपण नंतर रेकॉर्ड करू. बस लेट मी डू अ संडास. हॅलो. वाव, कसं पोट खाली झाल्यानंतर कसं एकदम मस्त वाटते ना. या हा, तर मी काय म्हणत होतो, मी म्हणत होतो की बादलला चान्स द्यावा. ऍक्च्युली मी मागच्या वेळेस त्याला नाही का म्हणलं, बिकॉज ऑफ एक माझी पर्सनॅलिटी वेगळी असते. म्हणजे मी मित्रांसोबत राहतो ते पर्सनॅलिटी वेगळी, म्हणजे ऑफिस लोकांसोबत राहतो ती पर्सनॅलिटी वेगळी. आय डोंट वॉन्ट मिक्स थिंग्स अप. बट अनफॉर्च्युनेटली माझ्या पर्सनॅलिटीपेक्षा एक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, ते आहे बादलचं करिअर. ऑफकोर्स बादलचं करिअर बादल डिसाईड करेल, हे खूप, आणि त्याच्या आयुष्याचं त्याला कोणत्या वळणावर न्यायचं आहे हे त्याच्यावर डिपेंड करते. बट राईट नाव त्याला भूक लागली आहे आणि आपल्यापाशी 2 बिस्किट आहे. एक बिस्किट आपल्यासाठी आहे, एक बिस्किट आपल्यासाठी उरून राहिलं आहे. तर ते बिस्किट त्या बादलला द्यायला हवी असं मला वाटते. त्याला खरंच जॉबची गरज आहे. आपल्या कंपनीमध्ये रिक्रुटमेंट सुरू आहे. ऍटलिस्ट त्याला टेस्ट द्यायला राहू, म्हणजे जेणेकरून तो या सगळ्या गोष्टीसोबत फेमिलियर होऊन जाईल, राईट. आणि हे एक चांगली गोष्ट आहे. सो मला वाटते का मी थोडस सचिन नायडू सोबत बोलावं लागेल की तुमच्यामध्ये असं कोणते रिक्रुटमेंट वगैरे सुरू असेल तर, माझा एक मित्र आहे त्याला जमत असेल तर तर मग बादलला बोलून घेऊ वगैरे, आणि मग पाहू पुढे मग कसं आहे काय वगैरे, राईट. पुढचा प्रश्न आहे पर्सनॅलिटी कशाप्रमाणे का करायचं वगैरे ते पाहू पुढे. या राईट नाव त्याला त्या टेस्ट पर्यंत तरी आणू. या कशाप्रमाणे का देतो. वेल, आज मी आर्टिफॅक्ट एपिसोड एवढं जास्त काही सांगत नाही. ऍक्च्युली मी खूप जास्त थकलेलो आहे, कारण आज मी सकाळी उठलो मी 9
8:30 वाजता उठलो. नागपूरला होतो तेव्हा. तयारी केली, 10 वाजता रहाटेला पोहोचलो. 10 ते 12 वाजता मी वर्धेला पोहोचलो, जे की मला करीब 9 वाजताच पोहोचायचं होतं, ते मी 12 वाजता पोहोचलो. पोहोचल्यानंतर मग मी कपडे वगैरे धुणं, त्याच्यानंतर तयारी वगैरे करणं, आंघोळ वगैरे करणं, याच्यामध्ये संध्याकाळी 5 वाजून घेतले. पिक्चर बघितला एक रॅम्पेज. त्याच्यानंतर मग मी संध्याकाळी मित्रांसोबत थोडंसं हँगआउट करायला गेलो. प्रशिक आज पुण्याला गेला, प्रशिक गन्ना, तो माझा एक मित्र आहे, तो पुण्याला गेलाय. सो त्याला सोडून द्यायला गेलो आणि मग मित्रांसोबत थोडंसं हँगआउट वगैरे केला आणि देन घरी गेलो, जेवण केला, बुडीसाठी डब्बा आणला आणि इथे आता बादासोबत आला. त्यासोबत थोडंसं ते डिझाईन मध्ये काही प्रॉब्लेम होते, त्याला थोडे सॉर्ट आउट केला आणि या राईट नाव आता इथे आहे. सो दिस इज द एंड. जास्त काही सांगत नाही आता. दिस इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 12-20 राईट नाव वी आर राईट. अरे हो, आणि अजून एक गोष्ट सांगायची आहे की हे 2-3 महिने बहुतेक आपल्याला थोडंसं हे जावं लागेल, थोडेसे पैशाबद्दल थोडंसं क्युरियस राहावं लागेल. जे काही पैसे येतील आपल्याला, म्हणजे आता ऑगस्ट, आता जुलैचा महिना झाला, ऑगस्ट मध्ये जे काही पेमेंट वगैरे येईल ना, त्या पेमेंट पैकी आपण करीब ऍटलिस्ट अर्धा हिस्सा ठेवायचा आणि अर्धा हिस्सा घरी द्यायचा, वडिलांना द्यायचा. कारण 2-3 महिने आता पेमेंट वगैरे भेटणार नाही वडिलांना, तर ऍटलिस्ट आपण थोडसा प्रयत्न करू त्यांना पैसे वगैरे देण्याचा. सो मी त्यांना पैसे वगैरे देऊन देईन. ऑफकोर्स यावेळेसच फॅमिलीची गरज असते, तेव्हा आपण मदत करायला हवी. सो देऊन देईन पैसे. आणि बाकी तसा काही खर्च वगैरे आहे नाही. ऑगस्ट मध्ये मला काही कोणाचे पैसे वगैरे द्यायचे तर नाहीच आहे. सो माझं होऊन जाते 4,000 मध्ये आरामात होऊन जाते. 2,000 रुपये याचा खर्च आहे मेसचा, 2,000 रुपये माझ्या स्वतःसाठी. या मग सप्टेंबर महिन्यात मग मग पुढे सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये 2-3 महिने आहे रे. मग दिवाळीत मग वडिलांपाशी पैसा, मग तर पैसाच पैसा. मग वडिलांपाशी करीब येणार पैसा, करीब 20-25 लाख रुपये पेमेंट येणार. नंतर पेन्शन सुरू होऊन जाणार, नंतर पैसा, आणि त्याच्यानंतर खर्चही काही आहे नाही. मग करू मग आपल्या मनात जे करायचं आहे ते, राईट. तोपर्यंत आपण थोडस आपल्या फॅमिलीला सपोर्ट करायला हवा. सो या, सो दिस इज दी नंबर 12-20 राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र.